सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी 100% राजकारणातून संन्यास घेणार, कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर किंवा राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणून मी त्याग करेल, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे। या देशात आरक्षण हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे। त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, त्यांचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जात आहे। यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं। निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहे, ते चांगलं नाही। जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही, पण काही लोक समाजात तेढ निर्माण करणे अशी काही आंदोलनं निर्माण करत आहे, ज्यामधून तेढ निर्माण होईल। राज्यात वेळोवेळी आंदोलनं तयार करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावं, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल, हक्काचं आरक्षण द्यायचं नाही ठरवलं असेल, तर आम्हाला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे। ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही, पण तिथे जायची वेळ सत्ताधारी विरोधकांनी आमच्यावर आणली आहे। माझ्या समाजाचं हित कशात आहे हे बघावं लागणार आहे। 29 तारखेला यावर निर्णय घेणार आहे, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। यूपीएससीत निवड झालेल्या पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून वादंग उठला आहे। त्यानंतर आता इकडे एमपीएससीच्या पदभरतीतही असाच प्रकार झाल्याची शक्यता आहे। यूपीएससी नंतर आता एमपीएससीच्या पदामधील दिव्यांग कोट्यात खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची शंका आहे। त्यामुळे 9 जण जे असे प्रमाणपत्र दाखवून अधिकारी झाले आहेत, ते रडारावर आले आहे। या 9 जणांची आजपासून पुढचे 2 दिवस नव्याने शारीरिक चाचणी होण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या 10 पैकी 9 उमेदवारांची प्रमाणपत्रे संशयिताच्या भोवऱ्यात अडकली आहे। या सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एमपीएससीला दिले आहे। डोंबिवलीत रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर पुढच्या बाजूस पत्र्याचे शेड नसल्याने पावसाळ्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। हाच होणारा त्रास लक्षात घेता या ठिकाणच्या शेडचे काम करावे, यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी देखील केली होती। त्याचबरोबर हे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी केली होती, परंतु अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तापाल कार्यक्रमात बोलताना सांगितले की तुम्हाला हे काम जमत नसेल तर आम्हाला परवानगी द्या, आम्ही बनवून देऊ। दुर्दैवानं लोकप्रतिनिधी म्हणून कोणी याचा पाठपुरावा करत नाही, असे सांगत आमदार राजू पाटील यांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला आहे। जो 5 नंबर प्लॅटफॉर्मला जो शेड निघालेली आहे नाहीये, विचारा तुमच्या लोकांना, नाहीतर आम्ही बनवून देतो, आम्हाला परवानगी द्या। दुर्दैवाने काय लोकप्रतिनिधी म्हणून इथे कोणी पाठपुरावा करत नाही त्याचा। आणि आपली ही जी लोकल सेवा आहे ही प्रचंड आणि प्रॉफिटमध्ये असलेली सेवा आहे, याला काय विषय नाही आहे। तुम्ही मेट्रोला एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये बघितलं असेल मनसेच्या की आमची मागणी आहे की सातत्याने याच्या मागे लागलं पाहिजे की रेल्वेचं एक स्वतंत्र महाराष्ट्राचं बोर्ड असलं पाहिजे, स्वायत्त, ज्यासाठी दिल्लीच्या परवानग्याच नको। आणि ह्या विषयावर इकडचे म्हणजे जो मेन लोढा जातो मुंबईला रेल्वेतनं, तो या भागातनं जातोय। इथले कोणीच खासदार त्याच्यावर बोलत नाही जास्त। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा,
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी हा राजकीय धक्का दिला आहे. खासदार संजय देशमुख यांच्या अनेक युवक समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या समक्ष शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. दिग्रस येथील विश्रामगृह येथे राठोड यांच्या उपस्थितीत या शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलाय. खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस शहरातील गवळीपुरा परिसरातील युवकांचा व मुस्लिम बांधव कार्यकर्ते यांचाही यात समावेश आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवणे आणि नदीजोड प्रकल्पातून राज्यात सर्वदूर पाणी पोहोचून राज्य सुजलाम सुफलाम करणे हे आपले उद्दिष्ट असून केंद्राने या संदर्भात प्रकल्पांना वेग द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. राष्ट्रपती भवन येथील अशोक मंडपात नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकारच्या संपूर्ण योजना विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं बावनकुळे म्हणाले. तर बच्चू कडू म्हणतात की 3 इंजिन सरकारमधील 1 इंजिन आताच घसरत आहे आणि निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांनी आता एक पक्ष मागे टाकला आहे. एकंदरीत भाजपाचा जो स्वभाव आहे तसं बावनकुळे म्हणत असतील असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. ते आज सोलापूरला जात असताना अकोल्यात आले होते. मला वाटतं त्यांनी 1 इंजिन आताच सोडलेलं आहे. तसं हे 3 इंजिनचं सरकार आहे आणि निवडणूक लागायच्या अगोदरच त्यांनी पुन्हा एक पक्ष मागं टाकला. एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे त्यानुसार आता बावनकुळे बोलत असेल. डोंबिवली जवळील देसाई गाव येथे काम चालू असलेल्या एका लिफ्टच्या डक्टमध्ये एक साप व त्याची काही पिल्लं असल्याची माहिती वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र विशाल सोनवणे यांना मिळाली. विशाल आणि त्यांचे सहकारी समत खान यांनी त्या ठिकाणी तत्काळ जात पाहणी केली असता लिफ्टच्या डक्टमध्ये अडकलेला साप हा घोनस जातीचा अतिविषारी साप असल्याचे लक्षात आले व सदर सापाने तिथे 25 पिल्लांना जन्म दिल्याचे दिसून आले. वॉर फाउंडेशनचे विशाल यांनी मादा घोनस सापासह 25 पिल्लांचा सुखरूप बचाव करून त्यांना निसर्गमुक्त केले. घोनस हा साप भारतातील प्रमुख 4 विषारी सापांपैकी एक आहे. हा साप अंडी न घालता सरळ पिल्लांना जन्म देतो अशी माहिती सर्पमित्र विशाल सोनवणे यांनी यावेळी दिली. बुलढाणा जिल्ह्यातून एका अपघाताची बातमी समोर आली आहे. यात एका एसटीचा भीषण अपघात झाला आहे. शेवगावहून शिर्डीला जाणाऱ्या एसटी बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हा अपघात झालाय. नांदुला मलकापूर दरम्यान तांदुळवाडी जवळ बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 6 प्रवासी जखमी झाले आहे तर त्यातील 3घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अपघातातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.